प्रथम फलंदाजी घेतली असती. फलंदाजी घेतली असती, परंतु आता विरुद्ध बाजूनं डिसिजन जरी विरुद्ध बाजून असला परंतु फलंदाजी करण्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. समोरच्या संघाच्या मत स्पष्टीकरणाबद्दल आपण जर विचार केला तर 25 ते 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु आज बॅटिंग करताना तुम्ही किती धावांपर्यंत जाल? आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, आम्ही 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 50 धावा म्हटलं तर आजच्या दिवसातील अधिकाधिक टार्गेट आणि स्कोअर असेल. यासाठी तुम्ही आज चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. मैदानाच्या चारही बाजूंचा तुमच्याकडे अनुभव असेल, परंतु त्यासाठी तुमच्याकडे असे कोणते बॅट्समॅन आहेत की जे नक्कीच या धावांपर्यंत पोहोचतील? आमचा खंदा फलंदाज हर्ष, तसेच दिनेश जाधव आणि विकास डुकरे तडाखेबाज फलंदाज आहेत आमच्याकडे. नक्कीच हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. खरं तर विचार केला तर क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे तुम्ही जवळून अनुभवले असतील. या आयोजन नियोजनाबद्दल आपण काय सांगाल? आपलं आयोजन खूप चांगलं आहे आणि सहकार्याची भावना आपल्याकडे खूप चांगली आहे. आणि अशाच मॅच तुम्ही वेळोवेळी ठेवत जा आणि आम्हाला बोलवत जा, आम्ही नक्की येऊ. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. सो टॉस बॉक्समधून असा डिसिजन येतोय अदीप सर. टॉस जिंकलाय जयदुर्गा भादवड संघानं, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम मयूर स्पोर्ट्सचा खुटगर टीमला. थँक्यू सो मच. त्यानंतर विनंती करेल सर जयदुर्गा स्पोर्ट्स भादोड आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मयूर स्पोर्ट्स खुटगर टीम. आपण सलामीचे बॅटर्स मैदानात पाठवायचं. तर पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत ज्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकत आलात, ज्यांच्या आवाजाची शैली, मराठी शब्दांचा तोफखाना, मराठी शब्दांचा संग्रह, ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये आपलं समालोचनाच्या माध्यमातून असंख्य मित्र परिवार जोडलाय, तो आवाज म्हणजेच मोस्ट टॅलेंटेड बॉय दीप सुतार सर. हरेश केने गोरसई, नक्कीच विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. अतिशी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे. सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये स्वप्न विलासक जिंकण्याचं मनामध्ये बाळगून दोन सलामीचे बॅटर, एका बाजूला टीम जयदुर्गा भादवड, त्याच्या विरुद्ध बाजूने बॅटिंग करण्यासाठी टीम सज्ज झाली मयूर स्पोर्ट्स खुटगर. टॉस बॉक्स मध्ये आपण बघितलं असेल डिसिजन भादवड संघाने कळवलं, क्षेत्ररक्षण देखील त्वरित सजवलं, बॅट्समॅन देखील मैदानात उतरलेत. बॅट्समन नेम असतील हर्षा, नीलू, तीनू, स्ट्राइक एंड वरती दिनेश पादोय, नॉन स्ट्राइक एंड वरती हर्ष. दिनेश चांगला बॅटर आहे, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये नक्कीच षटकार मारले होते. तोच दिनेश. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे, सजवलाय फटका. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. चौकार. मच हरेश आपण आलात, आमच्या विनंतीला आपण मान दिलात. आयोजन समितीच्या वतीनं अतिश दादा पाटील यांच्या माध्यमातून तुमचं सहर्ष आभार, स्वागत. नाव बॅक टू द क्रिकेट. इथे माझा स्वीप केलाय, चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. बाई काय प्रकार, येतोय चौकार.
डीजे मास्टर मात्र थांबत नाहीये. त्यांना माहिती आहे ही वेळ आणि अशी गुलाबी थंडी यामध्ये मनमोहित संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकलं जात आहे. त्यांचं देखील आपण या आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करूयात. आमचा आवाज देखील तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवला जात आहे, त्यासाठी ती मेहनत डीजे मास्टरची आहे. समवेत ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी देखील थेट प्रक्षेपण करते या स्पर्धेचं. बॉल पाठवायचा आहे. आयोजन समितीला विनंती असेल, ऑर्गनायझर कमिटी आपण आपले स्वयंसेवक देखील चौ बाजूला ठेवायचे. तर गेम ऑन झाली होती. पहिलं षटक मार्गस्थ असताना फलकावरती टीमची टोटल आपण पाहतोय 8. 2 चेंडूमध्ये 2 चांगले चौकार आपण पाहतोय. दिनेश चांगला बॅटर आहे, ज्याने 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील मारले होते. तोच दिनेश खेळपट्टीवरती आहे आज स्ट्राईक एंडला. हापीचा चेंडू अक्रॉस द बॅट, बॉडी टर्न केली. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल बॅकवर्ड सीमारेषा पार. धावा येतील 4. हा येतोय चौकार. पण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये मी नक्कीच एक गोष्ट सांगेल, क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचं कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. प्रामाणिकपणे कष्ट करत असताना 3 चेंडूवरती 3 चांगले फटके आपण दिनेशच्या बॅटमधनं बघितलेत. कारण दिनेशला समजून चुकलंय ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि इथे मात्र नक्कीच बक्षिसांचा आणि पारितोषिकांचा वर्षाव लागला जातोय. अनेक ट्रॉफीज आपण पाहतोय. लक्ष केंद्रित केला असेल दिनेशनं. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू, झेलची शक्यता, झेल ड्रॉप झाली. कॅच कुणाची सोडताय ही येणारी वेळ नक्कीच तुम्हाला सांगेल. दिनेशची कॅच सोडली जाते. क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं ना, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. परिणामकारकाचा विचार केला, तुलाने मला दे जमिनीला. चेंडू जमिनीला दान केलाय आणि मात्र परिणामकारक एक धावफलकावरती येईल. धावफलक टीमशी टोटल पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 13 या आकड्यावरती. वैयक्तिक 13 धावा दिनेशच्या बॅटमधनं आल्या आहेत. दिनेश नाव विसरून चालणार नाहीये. चांगली स्टार्ट केली. खेळपट्टी धरून संयमी क्रिकेट खेळत असताना प्रत्येक विकेटची किंमत त्याला माहिती असेल आणि त्याच अनुषंगाने चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. कमी गतीचा चेंडू, व्हेरिएशन्स या बॉलवरती. चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाजूला एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. लई भारी गोलंदाजी त्याला लई मिळाली आहे. या बॉलवरती वाटत कमबॅक. डॉट चेंडू फेकलाय आणि मात्र धावफलक स्थगित 13 या आकड्यावरती. जय श्रीराम स्पोर्ट्स वसार आपला संघनायक आपण रिपोर्टिंग करायचंय. इथे मात्र हा बॉल देखील चांगला आहे. मोठा फटका खेळण्याचा नाद केला होता. फुटवर्कचा वापर करणं गरजेचं होतं. थोडस बॉडी टर्न करायची होती पण कनेक्शन झालं नाहीये आणि डॉट चेंडूची अजून एकदा समाप्ती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमशी टोटल धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये 13 या आकड्यावरती. कुठेतरी नक्कीच मयूर स्पोर्ट्स खुटकर संघातील खेळाडू विचार करत असतील की दिनेशकडे जास्तीत जास्त स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. कारण ज्या दिनेशनं स्टार्ट करून दिले आहेत सलगच्या 3 चेंडूमध्ये त्याच्या माध्यमातून चांगले फटके आपण पाहिलेत. चौकाराप्रती मोहर लावल्या होत्या, त्यानंतर सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तो त्याच जागेवरती नॉन स्ट्राईकला राहिलाय. कारण हर्ष सलगचे 2 चेंडू मात्र डॉट खेळून काढतोय. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील. भादवड संघाला नक्कीच 12वा प्रतिनिधी. जर्सी नाहीये त्याची, कारण स्पर्धेचे काही नक्कीच नियम आहेत, रूल्स आहेत, ते तुम्हाला नक्कीच पाहावे लागतील, बंधनकारक असतील. 12वा प्रतिनिधी देखील तुमचा जर्सीमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने 2 धावाने पॅनलाइज केलंय. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. डाऊन दी ग्राउंड बॉल पॉइंट कडे ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक होते तिथे, प्रोटेक्शन होतं. फेकी देखील तेवढी छान पाहिली. दरम्यान फक्त एक सिंगल.
सध्याच्या घडीला सिंगल डबलनं अकाउंट पुढे सरकलं जात आहे, कारण वारंवार दिनेशला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलं जात आहे. स्ट्राईक रोटेट झाली, 16 धावा धावफलकावरती लागतायत. जमीनची बाजू एकही विकेट आतापर्यंत नक्कीच गेला नाही. षटक क्रमांक दुसरा क्रीजचा सुरू आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गतीमध्ये परिवर्तन, फुलटो चेंडू होता, दरम्यान फक्त सिंगल येईल. डिक झोन मध्ये चेंडू जाते आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेचं अजून धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल 17 ऑन द स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती. वातावरण अतिशय चांगलं आपण पाहतोय. निसर्गाच्या रम्य वातावरणात भरवली गेली स्पर्धा, जिचं नाव आहे पांद्रेकर चषक 2026 पर्व तिसरं. जाऊया मागच्या दिसेनं. 17 धावा धावफलकावरती झालेत. फटका चांगला आहे, सरळ बॅटनं सरळ रेषेत स्ट्रेट हिट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील तेवढी छान. दरम्यान फक्त एक सिंगल येईल. एका धावेच्या मूर्तीने धावफलकावरती टीमची टोटल 18 आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. मिस टाइम फटका, झेलची शक्यता. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आहेत हर्ष. बॅक टू द गाउट. श्रीराम स्पोर्ट्स वसार संगनायक आपण रिपोर्टिंग करा. श्रीराम स्पोर्ट्स वसार, तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर आपण त्वरित यायचं आहे. इमिजिएटली या. नवीन फलंदाज मैदानशात प्रमोट केलाय. सेकंड नंबर वरती विकास. इथे मात्र बॅटचा टच दिलाय. फक्त चेंडू डीक झोन मध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव फलकावरती येते. दुसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत क्रिश मात्र 4 धावा खर्च करतो. एक सफलता देखील त्याच्या खात्यामध्ये आहे. एक विकेट देखील त्याने नक्कीच प्राप्त केली. क्रिश पुन्हा एकदा कमी घेतला चेंडू. घुटना टेक, तमाशा देख. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, परंतु एलिमिनेशन कमी होतं. अलॉंग दी कार्पेट चेंडू वाईडिश लॉंग ऑन मध्ये आला होता. फेकी देखील तेवढी छान आपण पाहिली. फक्त या चेंडूवरती धावा येतील. एक षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालंय आणि धावफलकावरती टीमची टोटल आपण पाहतोय 20. चला वसार संघ जय श्रीराम स्पोर्ट्स वसार. सो आपण नक्कीच इथे आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आहे, कारण आमच्या समवेत वाशेरे संघ जोडलेला आहे. क्रिशने देखील चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर भूषणने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र प्रशांतला इन्व्हाइट केलं जात आहे बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकाचा विचार केला तर समसंख्या डबल डिजिट 20 धावा धावफलकावरती लागता येतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये फक्त 5 धावा येत आहेत. चांगली गोलंदाजी क्रिसच्या माध्यमातून राहिली आहे. लाईन पाहावी लागेल. पंच सांगतील बॉल खराब आहे. वाईट्स डिलिव्हरी आणि मग वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त एकदा धावफलकावरती ती टीमची टोटल 21 या आकड्यावरती.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. इथे मात्र चांगला चेंडू एसटीच्या डोक्यावरून चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती आपण पाहतोय. एक तेरी एक मेरी ही सिच्युएशन मैदानच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. इथे मात्र उडवलाय. डिस्टन्स कव्हर होणार का? असतील क्षेत्ररक्षक क्रिस, चुकी करणार नाहीये. सुंदर टिपला असेल आणि फलंदाज दिनू होईल फेल. जय श्रीराम स्पोर्ट्स वसार रिपोर्टिंग करायचंय. कारण पहिल्या फेरीतील शेवटची मॅच खेळवायची आपल्याला, कारण ही दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल. अदरवाईज आपणास पेनल्टी दिली जाईल. लास्ट कॉल असेल, लास्ट ओव्हर असेल तुम्हाला इमिजिएटली आपण यायचंय, रिपोर्टिंग करायचंय. कारण वाशिरा संघ 10 मिनिटापासून इथे आमच्या समवेत आहे. लाईन पाहावी लागेल. पंच विकी मोगरे सर आम्हाला सांगतील लाईन चुकीची आहे. इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईट बॉल घोषित केलाय पंचानं. अतिरिक्त अजून एक धाव फलकावरती येते. टीमची टोटल 22. फटका सुरेख आहे. इनसाइड बॅटचा कनेक्शन झालाय. बॉल थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा येतील 4. येतो 4. धावा फलकावरती लागतायत. मिसफील्ड झाली. खाऊ कॉर्नरला बॉल पाठवायचा आहे. आयोजन समिती विनंती असेल आपण नवीन बॉल पाठवा. मॅच थांबता कामा नाहीये, कारण आज आपल्याला नक्कीच अनेक सामने कव्हर करायचे आहेत आणि सूर्य अस्ताला जाण्याच्या अगोदर आपला आजचा दिवस देखील संपन्न करायचा आहे. सामन्याला सुरुवात झाली होती. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच रंगली होती मित्रांनो, जयमल्हार किरवली आणि अंबरचे. त्यामध्ये किरवली संघानं विजय प्रस्थापित केलं आणि मात्र ही दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण अनुभवतोय. हवेमध्ये बॅट फिरवली, कनेक्शन झालं नाहीये. चेंडू पडल्यानंतर मात्र स्विंग अँड मिस डिलिव्हरी आपण नक्कीच म्हणूयात. कमी गतीचा चेंडू माइंड डायव्हर्ट करतोय फलंदाजा. फलंदाचा माइंड सेट झाला असेल की त्याच गतीचा चेंडू नक्कीच बॅटवरती कनेक्शन होईल. परंतु इथे गोलंदाजी चांगली चालते. मैदानात विचार केला तर प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय आणि क्रिसच्या पावलावरती पाऊल टाकतोय. डॉट शॉटची समाप्ती. बॉल हा देखील चांगला आहे. वन्स अगेन कॉपी पेस्ट नक्कीच आपण म्हणूयात. त्याच गतीचा त्याच स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर मात्र थोडीशी उचली प्राप्त करतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव. टॉप अँड चेंडूचा आपण वापर नक्कीच केला. इथे चेंडू थांबणार नाही. थांबलाय चेंडू. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, कारण समोर झाडे असल्या कारण नक्कीच आमची नजर तिथपर्यंत पोहोचत नाहीये. जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि दरम्यान या चेंडूवरती धावा येतील. 2 धावा येतील आणि 2 धावेच्या मूर्तीने धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 29-20 ऑन स्कोर कार्ड. मैदानाच्या चारही बाजू आपण पाहतोय. मागच्या साईडला डिग झोन स्वरूप तयार केलेलं आहे. या मैदानाचं स्वरूप आपण पाहतोय. मैदानाला नक्कीच तयार करण्यासाठी अधिकाधिक मशागत करून मात्र या मैदानाला एक आकार दिलाय. वांद्रेकरांसाठी एक नक्कीच ही देणगी असेल. चांगलं मैदान नक्कीच त्याला प्राप्त झालंय. बाउंड्रीच्या बाहेर आपण विचार केला तर लगतच सगळी झाडे आहेत आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये नक्कीच आपण पाहिलं तरी स्पर्धा भरवली गेली.
सो नक्कीच विचार केला तर भादवड संघाचा 12वा प्रतिनिधी त्याची जर्सी इनकम्प्लीट होती, परंतु मयूर स्पोर्ट्स कुटगर संघाची देखील जर्सी इनकम्प्लीट असेल. मिसमॅच कलर चालणार नाहीये, ब्लॅक तर ब्लॅकच लागेल. स्पर्धेचे काही महत्वाचे नियम आहेत. सो पेनल्टी आपण इक्वल करणार आहोत, कारण ब्लॅक जर्सी जर तुमच्या 10 खेळाडूंच्या असेल तर 11व्या खेळाडूची जर मिसमॅच असेल तर नक्कीच तुम्ही ती ब्लॅक असेल तरच तुम्ही इथे नियमामध्ये बसत असाल, परंतु इथे नियमामध्ये बसत नाहीये म्हणून तुम्हाला देखील पॅनलाइज आपण केलं. इक्वल पेनल्टी आपण नक्कीच म्हणूयात, असं केलं जात नाही. काही स्पर्धेचे नियम देखील असतात की पेनल्टी द्यावी लागते, पण आपण इथे इक्वल करतोय, काही हरकत नाहीये. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला तर आणि धावफलकावरती टीम टोटल जोडली 28 आणि 29 धावांचं टार्गेट असेल. काहीशा मॅचेस आपण पाहिल्यात 20-15 20-15 असे टार्गेट सेट केलं जात होतं, परंतु इथे 28 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. 29 धावांचं टार्गेट. विनंती असेल जय श्रीराम स्पोर्ट्स वसार, त्यानंतर वाशेरे स्पोर्ट्स वाशेरे, टॉस केला जाईल. हॅलो बोल. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला या स्पर्धेचे आयोजक म्हणजे आई गावदी स्पोर्ट्स, त्याच्या विरुद्ध बाजूला वांद्रेकर चषक. आशीर्वाद पाटील साहेब आपल्या समवेत आहेत, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी. टॉस केला जाईल. कॉल कोण करणार? वांद्रेकर चषक असा कॉल येतोय, तर नाणेफेक जिंकले वाशिरे संघाने. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय, जास्त काही वेळ घेणार नाहीये. सो नक्कीच बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वसार टीमला. वसार टीम आपण पुढच्या मॅच साठी रेडी राहायचंय. आता तुम्ही चेंज करा की हाफ शॉट घातली तरी चालेल. स्पर्धेचे काही नियम आहेत. आता पॅनल्टी तर पॅनल्टी, एकदा कमेंटमेंट केली तर आम्ही मागे नक्कीच बघणार नाहीये. कारण आधी आपण मैदानावरती ब्लू पॅन्ट वेअर करून नक्कीच उतरले होते. पण गेम ऑन करायची, आपण मॅच कंटिन्यू करा. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. 29 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि आयोजन समितीच्या वतीने जे डिसिजन तुमच्यापर्यंत येतील ते तुम्हाला मान्य करावी लागतील. भादवड बस असेल. त्यानंतरचे मॅन ऑफ द मॅचची कॅप असेल, जी फर्स्ट राऊंड मध्ये नक्कीच तुम्ही मॅन ऑफ द मॅच जो असेल खेळाडू त्यांनी कॅप ती परिधान करूनच मैदान शाळेत उतरायचं आहे. त्याची देखील आपण नोंद ठेवा,
कारण स्पर्धेचे काही नियम आहेत. युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सो नक्कीच त्याची देखील पेनल्टी असेल. विनंती असेल जो पहिल्या फेरीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो प्लेयर त्यांनी कॅप परिधान करायचे, कॅप विअर करायचे. कारण पाटील फॅशनच्या माध्यमातून पाटील फॅशन हाऊसच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली कॅप आहे. ती कॅप म्हणजेच प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच आलेली आहे. ती विनंती असेल या स्पर्धेच्या नियमावलीनुसार. हॅलो 28 धावा फलकावरती झाल्यात. 29 धावांचं लक्ष असेल. 29 धावांचं लक्ष कशा प्रकारे मोडलं जाईल. एक तो डोंगर असेल त्या डोंगरावरती कशा प्रकारे त्या वाटा शोधल्या जातील. चोर वाटा असतील की एका बाजूने सामना झुकला जाईल. नक्कीच पाहणं गरजेचं असेल. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती फुलटो चेंडू फुलटोल वसूल. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल वन बाउसी मारे शापार. धावातील 4 येतोय चौकार. प्रशांतच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चेंडूचा सन्मान केला आणि सन्मानजनक धावफलक ते उभारलेला असताना ते मोडीत काढण्यासाठी एक संघर्षमय ही फाईट आपण पाहतोय. धावफलक जरी इथे 28-29 धावांचं असलं परंतु 29 धावांचं टार्गेट जर या मैदानाचा विचार केला तर 15 धावा देखील अधिक मानल्या जात आहेत. 20 धावा देखील अधिक मानल्या जात आहेत. आणि इथे मात्र आता तर 29 धावा आहेत. कशा प्रकारे टार्गेट चेस की डिफेन्स पाहणं गरजेचं आहे. चेंडू खेळपट्टीवरती पडतोय. थोडा इन स्विंग आपण नक्कीच पाहिलाय. स्विंग ऑन मिस डिलिव्हरी. डॉट चेंडू खेळून काढतोय फलंदाज प्रशांत. कोणाला पहिला चेंडूवरती चौकार खर्च करतोय. सेकंड बॉल वरती वाटत कम बॅक. डॉट चेंडू फेकतोय. कुणाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अधिकाधिक चेंडू त्याला डॉट फेकावे लागतील. मॅच इम्पॉर्टंट, स्पर्धा देखील इम्पॉर्टंट आहे. अतिशय दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. रनअप चुकीचा होता. थोडासा फंबल डेड बॉल नक्कीच पंचांनी घोषित केलाय. इथे मात्र फटका सुरेख आहे. डिस्टन्स कव्हर होईल का. इथे मात्र जेवढी उंची तेवढे अंतर. फिल्डर के मस्तक पे दे गेंद देती हुई दस्तक. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावायतील 6 येतोय षटकार. फलकावरती झालेत. एक चौकार एक षटकार 2 मोठे फटके प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहिलेत. खुटगर हा संघ नक्कीच शहरी क्रिकेटसाठी देखील जाणला जातोय. ग्रामीण क्रिकेट देखील या संघानं गाजवलाय. परंतु इथे जर विचार केला तर जय दुर्गा क्रिकेट संघ भादवड ब हा संघ चांगली बॅटिंग करतोय. 10 धावा फलकावरती झालेत. घुटना टेक तमाशा देख. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु एलिमिनेशन कमी आहे. अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुजा करत चेंडू येतोय. खाऊ कॉर्नर मिड विकेट कडे आणि मात्र फेकी देखील तितकीच छान. दरम्यान फक्त एक सिंगल अकाउंट पुढे सरकते टीमची. टोटल पहिलं षटक मार्गस्थ असताना 11 या आकड्यावरती 29 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात चांगली झाली. स्टार्ट चांगली करून दिली प्रशांत या बॅटरनं बॅट्समननं. इथे मात्र उडवलाय. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू जाईल सीमा रेषा पार. धावा येतील 6. मायटी हिज हा हँडसम षटकार.
संगीत वाजतंय, बोरीला बोर पिकलाय आणि पोरी तुला बघून शी म्या टिपलाय. हिचा विचार केला तर ती लाईन पिक करतोय आणि मात्र लॉफ्ट केला बॉलला, पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. साठी कॅश प्राईज असेल कुमारी अद्विका अतिश पाटील, त्यानंतर कुमार हितेश गणेश पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज साहेबांसम. तर नक्कीच या स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय कैलासवासी जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य अविनाश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून जे उपांत्य फेरीसाठी अर्थात क्वार्टर फायनलसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत त्या म्हणजेच सन्माननीय अविनाश जनार्दन पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. स्कोर कार्ड झालाय धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 18 झालेत आणि पानल्डीच्या पानल्डीच्या 2 धावा आपण ऍड करतोय. 20 धावा धावफलकावरती झालेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज 9 असेल. 12 चेंडू 9 धावांची गरज. मी म्हटलं आमच्या टॉस बॉक्स मध्ये नक्कीच जे कॅप्टन होते खोडकर संघाचे त्यांच्याबद्दल मी म्हटलं होतं ज्यांनी क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे जवळून अनुभवले असतील. आज कुठेतरी कान मंत्र देत असताना गोलंदाज आपण पाहतोय त्यांच्या कान मंत्रानं मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल वाईड आपण पाहतोय. इथे मात्र फ्लिक केलाय सरळ बॅटनं सरळ रेषेमध्ये. एलिमिनेशन चुकीचं आहे, डिस्टन्स कमी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. अनुमान अचूक टिपला गेलाय झेल आणि फलंदाज होईल प्रशांत फैल. अविनाश जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला क्वार्टर फायनलसाठी ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं आदरणीय अतिशदादा पाटील त्यानंतर आदरणीय गणेशदादा पाटील यांच्या सर्वांच्या माध्यमातून मी सहर्ष आभार व्यक्त करते. विनंती केला आपण व्यासपीठावरती यायचंय. सन्माननीय अविनाश जनार्दन पाटील साहेब या व्यासपीठावरती हे सुंदर सजलं नटलं व्यासपीठ तुमची वाट बघत आहे. सो आपण यायचंय. अंपायर्स आपण 1 मिनिटासाठी मॅच थांबवायची आहे. दरम्यान शुभागमन होते या स्पर्धेमध्ये सन्माननीय अविनाश जनार्दन पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून क्वालिफायच्या ज्या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या आहेत त्यांचं आई गावदी स्पोर्ट्स वांद्रे आयोजित वांद्रेकर चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आज जर विचार केला तर एकच संकल्पना कैलासवासी जनार्दन पाटील नक्कीच यांची आठवण प्रत्येकाच्या मनामध्ये अविरत राहावी. त्यांच्या नावाचा उल्लेख प्रत्येक जण करेल. याच अनुषंगानं याच हेतूनं आदरणीय अविनाश जनार्दन पाटील यांचा एक छोटासा प्रयत्न म्हणजेच या स्पर्धेला लाभलेली देणगी, या स्पर्धेला लागलेलं सहकार्य, अर्थातच क्वार्टर फायनलच्या या ट्रॉफीज मॅच कंटिन्यू करायची. पण स्टेप आउट झाल्यात. फुटवर्कचा वापर कनेक्शन नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावफलक स्थगित. धावफलक टीमची टोटल आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. चांगला चेंडू आपण पाहतोय. खेळपट्टीवरती पडल्यानंतर थोडा चेंडू उचली प्राप्त करतोय. बॅट चेंडूचं कनेक्शन होत नाहीये. हवेमध्ये बॅट फिरवली जाते क्रिजच्या माध्यमातून. अजूनही विचार केला तर येणाऱ्या 9 चेंडूमध्ये धावांची गरज असेल 8. 9 चेंडू 8 धावा.
हुलले चेंडू आहे, स्वीप केलाय चेंडूला, चेंडू थांबणार नाही यार, खतरनाक चेंडू चाललाय सीमारेषा पार, धावा येतील 6, येतोय षटकार. दोन धावांची गरज असेल. सामना एका बाजूने झुकला गेलाय. खऱ्या अर्थाने विचार केला तर जयदुर्गा भादवड दूरवरून अंतर कापून आलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण या मैदानावरती. इथे मात्र उडवलाय, जेलची शक्यता, विकी डाऊन दी बॉल, जेल टिपला जाईल का, सेकंड अटेम्प्ट जरूर केला होता, तुला नाही मला ते जमिनीला, परंतु इथे पूर्णपणे या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय. स्कोर कार्ड आपण पाहतोय 28. एकच धाव या चेंडूवरती येतो. एका धावेची अजून गरज असेल आणि मात्र सामना आपण पाहू शकता. षटक क्रमांक दुसरा सुरू, एक चेंडू अजून बाकी. हर्ष या गोलंदाजा, सामना एका बाजूनं झुकला जातोय, सामना खिशामध्ये टाकलाय भादवड संघानं. इथे मात्र विजयाचा मॅच विनिंग शॉट आपण पाहतोय, चेंडू चौकाराप्रती 4 धावांसाठी. इथे मात्र पूर्णपणे या